आज सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू होती आणि आज आहे ना पोहेच बनणार होते, वेगळं काही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि टिपिकल महाराष्ट्रीयन पोहे जसे बनतात ना, तसेच पोहे मी इथे बनवायला घेतले होते. घरामध्ये आवराआवर चालू होती आणि ओट्यावरती बराचसा पसारा होता. तरीसुद्धा आहे ना, इथे आहे ना नाश्त्याची सगळी तयारी करून ठेवली होती. सगळ्यात आधी आहे ना जिरं मोहऱ्याची फोडणी दिली. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून छान परतवून घ्यायला सुरुवात केली. कांदा परतवून घेताना आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं, जेणेकरून आहे ना हिरवी मिरची आणि कांदा अळणी लागणार नाही आणि कांदा आहे ना पटकन शिजून तयार होतो. त्याच्यामध्येच आहे ना थोडीशी हळद टाकली. कढईमध्ये आहे ना जेवढे मावतील तेवढे पोहे मी त्याच्यामध्ये ॲड केले. पुन्हा वरतून लगेचच मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकली, जेणेकरून आहे ना ते मिक्स करताना छान असे एकजीव होतील. तर 1 मिनिटभर वाफ दिली आणि थोड्याने बघू शकता इथे आपले गरमागरम पोहे तयार झालेले आहेत. आवडते तशी आहे ना पिवळी शेवसुद्धा पोह्यावरून टाकली आणि त्याचबरोबर लिंबाची फोडसुद्धा घेतली. तर इथे आहे ना आपली नाश्त्याची प्लेट तयार आहे. घरात सगळ्यांना नाश्ता दिला आणि त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतला होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.